लाडकी बहीण योजना या योजनेसाठी नवीन पोर्टल कधी येणार आहे? कारण याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की सरकारनं घोषणा केली होती की नवीन पोर्टल येणार आहे लवकरच, पण ते कधी येणार आहे हे आपल्याला अजून माहित नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याची यादी कधी येणार आहे हे पण खूप जणांना माहित नाही. तर ते कधी येणार आहे याची पण एक आपण GR प्रमाणे तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर एक लक्षात घ्यायचंय, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करत ठेवा. आता तुम्हाला थोडक्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजना काय आहे. लाडकी बहीण योजना ही जी आहे ही आपल्या राज्यातील जे काही महिला आहेत, विवाहित असू अविवाहित असू, यांच्यासाठी एक योजना सरकारनं राबवलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला 1,500 रुपये मिळणार आहेत महिन्याला, हे सगळ्यांना माहिती आहे. आता एक सगळ्यात मोठा याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की जे लोक जे महिला जे ऍप्लिकेशनद्वारे फॉर्म भरत आहेत त्यांच्या फॉर्ममध्ये खूप त्रुटी येत आहेत. कारण काय होतंय, ऍप्लिकेशन प्रत्येक वेळेस अपडेटला जात आहे, त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस येत राहत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ते आधार कार्डचं एक. दुसरं म्हणजे आपल्याला खूप जणांना काय होतं, इमेज नॉट सपोर्टेड, असे खूप प्रॉब्लेम्स येतात. आता नवीन एक प्रॉब्लेम आलाय SMS व्हेरिफिकेशनचा. काही जण म्हणतात की दादा आम्ही OTP न टाकताच फॉर्म सबमिट केलाय, तर काय करायचं. आता हे काय होतं, हे OTP टाकला नाही टाकला तरी काहीतरी एरर येतो सर्व्हर करून, अनरिचेबल असं काहीतरी येतं. तर काय होतंय ना मित्रांनो, आपल्या राज्यातून एकदमच काय झालंय, लोड आलेला आहे ऍप्लिकेशन वरती, खूप सारे फॉर्म जात आहेत. तर फॉर्म ते सर्व्हर काय होत आहे, लोड होत आहे. त्याच्यावरती लोड आल्यानंतर ते थोडंसं लोडमध्ये जात आहे आणि मग आपला जो फॉर्म आहे तो नीट भरला जात नाही. तर माझं एक तुम्हाला सांगणं आहे की आपलं ऍप जे आहे ते सतत अपडेट करत राहा. जसं जसं अपडेट पडत आहे तसं अपडेट करत राहा. आणि शक्यतो काय होतंय की सगळ्यांना माहिती आहे, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायची जास्त तयारी असते लोकांची. तर थोडं आउट टाइम काढून तुम्ही फॉर्म भरा. जसं की संध्याकाळी 9च्या पुढे फॉर्म भरा, सकाळी 7च्या पुढे फॉर्म भरा, 7 ते 9 मध्ये लवकर फॉर्म भरा. कारण त्याचे रिझल्ट पण तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणी अजून फॉर्म भरले नसतील तर ते पण करू शकता तुम्ही. आता सगळ्यात महत्वाचं की नवीन पोर्टल कधी येणार आहे. तर नवीन पोर्टल कधी येणार आहे तर एक तुम्हाला सांगतो, 19 जुलै 2024 रोजी GR आला, शासनाकडून GR आला. त्या GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. हा GR तुम्ही बघू शकता, वाचू शकता. याच्यामध्ये प्रस्तावना मी तुम्हाला सांगतो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. हे सगळ्यांना माहित झालं. पण या ज्या योजनेचे काही जे आपलं लाभार्थ्यांसाठी जे पोर्टल येणार आहे त्यांच्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, तर एक समिती नेमलेली आहे. आता समिती नेमलेली आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगतो, जे काही आपलं पोर्टल येणार आहे त्यासाठी शासनातील निर्णयातील समितीमध्ये मुख्य काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे भार सोपवलेला गेलेला आहे. तर हे लवकर ही समिती जी आहे ती आपल्यासाठी पोर्टल घेऊन येणार आहेत. एक लक्षात ठेवायचंय, आपल्यासाठी लवकरात लवकर पोर्टल येण्यासाठी सरकारने समिती स्थापन केलेली आहे. ती समिती स्थापन केलेली आहे आणि ते आता लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचल अशी आपण आशा करत आहोत. आता सगळ्यात म्हणजे काय, आपल्याला आपली जी काही ही आहे यादी आहे ती यादी कधी लागणार बुवा, सगळ्यांना आपलं हे लागलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, यादी असं मला वाटतं त्याच्यासाठी पण एक सरकारनं काय केलेली आहे, समिती नोंदलेली आहे. लवकरच समिती त्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांचं काम करत आहे. दुसरी पण एक समिती त्यांनी नोंदवलेली आहे. ती समिती बसलेली आहे आणि ती तुमचं जे काही अर्ज आहेत त्यांची पडताळणी करून लवकरच यादी आपल्या जवळ पोहोचवेल अशी आशा करू. आता एक प्रश्न इथे असा आहे मित्रांनो, यादी कशाद्वारे येणार आहे. यादी आता तुम्ही म्हणाल की कशी येणार आम्हाला नक्की सांगा. पण एक गोष्ट सांगतो, यादी कशी लागेल याची अजून अपडेट नाही, पण यादी ही आपल्याला आपल्या अंगणवाडीत किंवा आपले जे ग्रामपंचायत आहे तिथं पण येऊ शकते. हे लक्षात ठेवायचंय. सगळ्यात मोठा फ्रॉड चालू आहे मित्रांनो आता सध्या. एक गोष्ट सांगतोय, सगळ्यात मोठा फ्रॉड चालू आहे. कुणीही त्याला बळी पडू नये. सगळ्यात मोठा हे लक्ष देऊन ऐकायचंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेचं चालू आहे. तर सगळ्यांना माहिती आहे OTP येतोय प्रत्येकाला, शेवटी फॉर्म भरल्यानंतर OTP येतोय. पण हा जो OTP आहे हा तुमच्याच मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय तेव्हाच येतोय, हे एक लक्षात ठेवायचंय. पण काय होत आहे, काही लोक असं फोन करत आहेत
असे काही लोक फोन करत आहेत जे की तुम्हाला असं विचारत आहेत की तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आम्ही भरलेला आहे, त्याच्यासाठी तुमचा बँक अकाउंट नंबर आम्हाला सांगा आणि नंतर एक ओटीपी येईल, त्या ओटीपी पण आम्हाला सांगा. तर कृपया करून अशा कॉल्सला, अशा मेसेजेसला बळी पडू नका. कारण काय होतंय, ही घटना घडलेली आहे. अशा घटना पुण्यामध्ये पण घडलेल्या आहेत. तर काय होतंय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे लोक या योजनेचा फायदा घेऊन तुमच्याकडून बँक अकाउंट घेतील, असं म्हणतील की तुमचा बँक नंबर चुकला आहे का, मग त्यासाठी फोन येईल, मग तुमचा करेक्ट नंबर सुधारा. तर दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला असा कुठलाही कॉल येत नाही, तर यातला बळी पडू नका. कुठलाही कॉल तुम्हाला ओटीपी साठी सुद्धा येत नाही, याला बळी पडू नका. तुमच्या ऍपद्वारे तुम्ही तुमचा दुरुस्ती फॉर्म करू शकता फक्त, आणि ओटीपी पण तुमच्याच मोबाईलवर येऊन तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता तेव्हाच येतो, किंवा तुम्ही अंगणवाडीत असाल तर तेव्हाच येतो. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही फोन आला, कुठलाही मेसेज आला की तुमचं बँक अकाउंट असा असा आहे, त्याला आधार लिंक नाहीये, मग तुमचा आधी अकाउंट सांगा नंबर, मग तुमचा ओटीपी आला आहे, तो आता ओटीपी सांगा, मग तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि मग तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. तर असं काही करू नका. तुमच्या बँकेतले आहे ते पण पैसे निघून जातील. त्यामुळं याची दक्षता घ्यायची मित्रांनो. यादीचं तुम्हाला त्या संदर्भात सांगतो की यादी लवकरच लवकर कळेल आपल्याला. आपण असं करू की 1 तारखेपर्यंत आपल्याला यादी लवकरच कळेल, आणि जसे काही यादीचे अपडेट येईल तशी मी अपडेट तुम्हाला लवकर सांगेल. याच्यासाठी 2 समित्या बसलेल्या आहेत. हे सांगायचं होतं मला मुद्द्यानं की 2 समित्या यासाठी बसलेल्या आहेत. एक जी पोर्टल तयार करण्यावर भर देत आहे आणि एक जी दुसरी यादी तयार करण्यावर भर देत आहे. मला हे पण त्याच्या निमित्ताने, या व्हिडिओच्या निमित्ताने सांगत होतं की तुम्हाला जे काही स्कॅम चालू आहेत ते स्कॅम खूप चालू आहेत, तर त्या स्कॅमला कुणी बळी पडू नका आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा. कारण काय होतंय, हा झपाट्यानं स्कॅम चालू आहे महाराष्ट्रात. आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे, ह्यासाठी आपल्या महिलांना थोडंसं काय होतं, कुणी फोन आला की लगेच सांगून देतात आपल्या माहिती. तर नाही सांगायचंय, लक्षात घ्या. आपल्याला हे आपल्या सगळ्या जवळच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. हा स्कॅम त्यांचा सक्सेसफुल होऊन द्यायचा नाहीये, याच्यामध्ये कुणालाही बळी पडून द्यायचं नाहीये. तर यासाठी मलाही हेल्प करा, हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. कारण काय होतंय, ह्या चुकीच्या अशा स्कॅममुळं खूप जणांचे घर उद्ध्वस्त होतील, आहे ते पण पैसे निघून जातील. त्यामुळं एक लक्षात घ्यायचंय, ओटीपी कोणाला सांगायचा नाहीये. तुम्हाला कॉल कुणी आला तर त्याला कुठलाही प्रतिसाद द्यायचा नाहीये. तुम्हाला फक्त अंगणवाडीत जाऊन तुम्हाला काही चौकशी ती करायची, दुसरं म्हणजे ऍप्लिकेशनद्वारे करायची आहे. बाकी कुठेही काही करायचं नाही. जसं काही याच्यावरती अपडेट येईल तसं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला टाकत जाईल. कारण मी जे GR निघतात त्या GR वर वाचूनच तुम्हाला माहिती सांगत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं व्हिडिओ आला, त्याच्यावर काय अपडेट आला तरी मी लगेच सांगतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला माझ्या पहिले सबस्क्राईब करून ठेवायचं, आणि जो काही बेल आयकन आहे त्याच्यावर घंटी चिन्ह आहे त्याच्यावर दाबून ठेवायचं आहे. कारण मी जसा व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.